19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा ड्रेस त्या मुलाला घ्यायचा होता, पण मॅडमला त्यांनी सांगितले माझ्या वडिलांकडे पैसे नाही। टोकाचे पाऊल उचलून राहत्या घरी गळफास घेऊन वडिलांनी आत्महत्या केली आहे। त्यांनी पत्नी रुपाली आणि 2 मुलांसाठी हृदयद्रावक संदेश लिहिला आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा। घटना आहे अहिल्यानगर मधली। शेतीसाठी घेतलेल्या कर्जाला कंटाळून पाथर्डी तालुक्यातील तुपेवाडी येथील सतीश उर्फ बाळा वांडेकर या 32 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे। त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक हृदयद्रावक चिठ्ठी लिहिली आहे। त्या चिठ्ठीत आपल्या वेदना मांडल्या आहे। तसेच त्यांनी चिठ्ठीत कुणाकडून किती कर्ज घेतलं याचा तपशील मांडला आहे। एकूण कर्जाचा आकडा किती त्यामध्ये नमूद केला आहे। सुसाईड चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय तर ते बघू चला। मी सतीश नामदेव वांडेकर, माझ्यावर खूप कर्ज झालं आहे, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे। याला कुणीही जबाबदार नाही। मी खूप उद्योगधंदे केले पण मला यश आलं नाही। मी शेती केली तरीही मला यश मिळाले नाही, त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे। माझ्यावर 12,39,894 रुपयांचे कर्ज आहे। मी खूप प्रयत्न केला पण मला यातून बाहेर पडता आलं नाही। शेवटी हा निर्णय घेतला। या कर्जातून बाहेर निघण्यासाठी बायकोने खूप प्रयत्न केले। तिने आपलं मंगळसूत्र मोडून पैसे दिले, पण कर्जाचा डोंगरच इतका होता की मी त्यातून बाहेर पडू शकलो नाही। मी माझ्या बायकोचा आणि मुलांचा खूप मोठा गुन्हेगार आहे। मी त्यांच्यासाठी काहीही करू शकलो नाही। मी माझ्या निखिलसाठी साधा बूटही घेऊ शकलो नाही। त्याला 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचा ड्रेस घ्यायचा होता, पण त्याने मॅडमला सांगितले माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत। एवढी दुर्दशा सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं म्हणून मी हा निर्णय घेतला आहे। रुपाली पत्नी, मला माफ कर। अनुष्का आणि निखिल, तुम्ही तुमच्या बापाला माफ करा। तुमचा बाप अपयशी ठरला आहे। मुलांना जीव लावा। बहीण भाऊ मित्रमंडळी, माझ्याकडून कुणाचं मन दुखावलं असेल तर मला माफ करा। अशी सुसाईड नोट लिहून एका शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलेलं आहे।